स्वराज्य म्हटलं तर गड किल्ले घेण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणूनच राजांनी गड किल्ले जिंकण्यास सुरुवात केली होती. पण राज्यकारभार चालवण्यासाठी गरज होती ती एका राजधानीची. मग आता ही राजधानी वसवायची कोठे, हा मोठा राजांसमोर प्रश्न होता. शिवरायांनी याचे उत्तर आधीच शोधले होते. शिवरायांच्या मनातील राजधानी म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड हा किल्ले राजगड. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या एकूण 4 राजधान्या होत्या. त्यामध्ये पहिला मान मिळाला तो मुरुंब देवाच्या डोंगरावर वसलेल्या किल्ले राजगडाला. हा किल्ला जवळजवळ 2 दशकांहूनही अधिक काळ या स्वराज्याची राजधानी होता. यावरूनच या राजधानीचे महत्त्व आपणास लक्षात येते. आज आपण याच राजगडाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा ट्रेक करतोय. सो वेलकम बॅक टू माय चॅनल DDD दीपक डिस्कवरी डायरी. तर वेळ न घालवता लगेच या ट्रेकला करूया सुरुवात. पाहू शकता या डोंगरावर भरपूर असे वन्य प्राणी आहेत. या सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून आपण हा ट्रेक करायचा आहे. आणि आजचे आपले हे ट्रेकर्स बघा, हा इथला लॉंग कट सोडून निघालेत शॉर्टकटने, कारण यांना नेहमीच शॉर्टकट रस्त्याने जायला आवडतं. कृपया जर खाण्यासाठी काही आणलं असेल किंवा पाण्याच्या बॉटल्स असतील तर जागोजागी अशा आपल्याला कचरा कुंडी दिसत आहेत, त्या कचरा कुंडीमध्येच बॉटल टाका. स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ले राजगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात येतो आणि गिरिदुर्ग प्रकारातील असलेला हा किल्ला पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे. गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर एक छोटंसं गाव लागतं वाजेघर, किंवा आजूबाजूला सुद्धा भरपूर गावं आहेत. त्या ठिकाणी तुम्ही स्टे करून दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला या गडाचा ट्रेक चालू करू शकता. जसं आम्ही सुद्धा काल संध्याकाळी आलो वाजेघरला आणि आज सकाळीच 7 वाजता ट्रेक चालू केलेला आहे. गडाच्या मध्यावर पोहोचलोत आणि इथला व्ह्यू बघा, खतरनाक. मित्रांनो, या किल्ल्यावर येण्यासाठी 2 वाटा आहेत. एक म्हणजे पाली गावातून तर दुसरी वाट गुंजवणे गावातून. गुंजवणे गावातून पुढे गेल्यास 2 वाटा दिसतात. त्यातली पहिली वाट जाते गुंजवणे दरवाजापर्यंत, तर दुसरी वाट पद्मावती माचीवर आणि त्या माचीवर असलेली चोरवाट जी आपल्याला थेट घेऊन जाते गडावर. तर आज आपण पाली दरवाजाने या किल्ल्याची चढाई करणार आहोत. पायथ्यापासून पुढे आल्यानंतर सुरुवात होते ती या पाली दरवाजापासून. या पाली दरवाजाची रचना आपण पाहू शकतो. भव्य अशी रचना आहे. 2 स्तंभ आहेत आणि 2 दरवाजांचीच मालिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या गडाची आपण पायथ्यापासून सुरुवात केल्यानंतर इथे सुरुवात होते ती या पाली दरवाजाने. आता पाली दरवाजाचा प्रवेश करून आपण जाऊया पुढे. किल्ल्याच्या तटबंदीत बाण व बंदुकीच्या गोळ्यांचा मारा करण्यासाठी ठेवलेल्या या जागा म्हणजेच शिवकालीन जंग्या. तटातील या जंग्या छिद्रे, झरोके किंवा खिडक्या अशा विविध स्वरूपात ठेवलेल्या असतात. या खिडक्यांमधून शत्रूवर सहज मारा करता येत होता. एका खिडकीतून अनेक ठिकाणी मारा करता येईल अशाही जंग्या या गडावर पाहायला मिळतात. तटाच्या भिंतीत आणि बुरुजात असणाऱ्या जंग्यांमधून शत्रू कुठेही तटबंदीच्या अगदी जवळ आला तरी माऱ्याच्या टप्प्यात येत होता. लहान पाली दरवाजा क्रॉस करून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतो भव्य असा मोठा पाली दरवाजा, जो 2 बुरुजांमध्ये तयार करण्यात आलेला आहे. आणि इथे सुद्धा 2 दरवाजांचीच मालिका आपल्याला पाहावयास मिळते. दरवाजावर आपण पाहू शकतो सुरक्षेच्या दृष्टीने बनवलेले हे खिळे, म्हणजेच हा भव्य असा दरवाजा जो आपलं स्वागत करतो या ठिकाणी.
पाली महादरवाजातून पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो सुरक्षेच्या दृष्टीने बांधण्यात आलेली ही भिंत इथे पडझड झाली होती, परंतु नव्याने बांधकाम करण्यात आलेलं आहे. समोर जो दिसत आहे तो राणीवसा तलाव. या पद्मावती माचीवर ज्या ज्या राण्या राहत होत्या, खास त्यांच्यासाठी या तलावाची निर्मिती केली होती. आता आपण पोहोचलो आहोत राजगडावरील पद्मावती माचीच्या परिसरात. या माचीचा परिसर खूपच विस्तीर्ण आहे. येथे पाहण्यासारखी ठिकाणे ही सर्व खालच्या बाजूने आहेत. आपण पाहू शकतो राणीवसा व त्यालाच लागून आहे राजवाडा. येथे फक्त आपण राजवाड्याचे अवशेषच पाहू शकतो. विचार करा, जर पुरातत्व विभागाने या ठिकाणी भिंती उभारल्या तर संपूर्ण राजगडचे स्वरूप बदलून जाईल व पर्यटन स्थळात नक्कीच भर पडेल. पाहू शकता या पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर सुद्धा किती मोठी विस्तीर्ण जागा आहे. ही पूर्ण जागा या राजवाड्याचीच होती, जिथे आता फक्त पडक्या भिंती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या समोर दिसत आहे तोच या राजगडाचा प्रशस्त भरभक्कम असा बालेकिल्ला. पद्मावती माचीवरील हे आहे धान्य कोठार. याची सुद्धा डागडुजी केलेली पाहावयास मिळत आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूला आपण या ठिकाणी पाहू शकतो हे आहे पद्मावती मातेचं मंदिर. हे आहे रामेश्वर महादेवाचे मंदिर. मंदिराबाहेर असणाऱ्या नंदीचे दर्शन घेत आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो. गाभाऱ्याच्या आतमध्ये महादेवाची शिवकालीन पिंड पाहावयास मिळते. त्याच्या बाजूलाच मारुतीरायांची ही मूर्ती पाहावयास मिळते. मारुतीरायाचे दर्शन घेत आपण येतो या पद्मावती मातेच्या मंदिराजवळ. राजगड किल्ल्याचे बांधकाम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या माचीवर पद्मावती देवीचं मंदिर बांधून घेतलं. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच मंदिराचा गाभारा नजरेस पडतो. पद्मावती देवी समोर नतमस्तक होऊन आपण देवीचं दर्शन घेतो. या मंदिराच्या आतमध्ये दोन्ही बाजूला असणाऱ्या खांबांवर छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या थोडक्यात माहिती देणाऱ्या प्रतिमा लावलेल्या पाहावयास मिळतात. पद्मावती मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला आपल्याला हे पिण्याच्या पाण्याचे टाके नजरेस पडतं. बाजूलाच दुसरं टाकही आहे. या टाकातील पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो. मंदिराच्या समोरील भागात दिसत आहे तो कर्पूर स्तंभ. कारण कापूर किंवा दीप लावण्याची जागा ही वरच्या बाजूला देण्यात आलेली आहे. पद्मावती माचीवर छत्रपती शंभूराजे यांच्या माँसाहेब महाराणी सईबाई यांची ही समाधी. परंतु बऱ्याच ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार ही समाधी सईबाईंची नसल्याचे सांगितले जाते. तर मित्रांनो, आपण आता पद्मावती देवीचं दर्शन घेऊन खालच्या दिशेने आलेलो आहोत. आणि खालच्या दिशेने इथे मागच्या बाजूला पाहू शकता हा एक तलाव आहे. या तलावाचं नाव आहे पद्मावती तलाव. पण मग या तलावाला पद्मावती तलाव हे नाव का पडलं याची सुद्धा एक गोष्ट आहे. महाराजांना या गडावरती एक तळं बांधायचं होतं.
बऱ्याच जणांकडे त्यांनी विचारपूस केली, जागा पाहिल्या, पण महाराजांना कोणतीच जागा पसंत पडत नव्हती. म्हणजे बऱ्याच जणांनी त्यांना जागा सुचवल्या की इथे बांधा तिथे बांधा, परंतु त्यांना त्यांच्या मनासारखी जागा काही भेटत नव्हती. एके दिवशी काय झालं की मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर महाराजांचे जे सहकारी होते ते इकडे तिकडे आसरा घेण्यासाठी फिरू लागले. मग महाराज मात्र या पद्मावती देवीच्या तिथे एक झाड होतं, त्या झाडाखाली त्यांनी आसरा घेतला आणि आसरा घेत असताना पाऊस तर मुसळधार चालू होता. मग त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की गडावरचं जेवढं काही पाणी येतंय ते सगळं खालच्या दिशेला फेकलं जातंय. मग ही कल्पना म्हणजेच एक या पद्मावती देवीने दिलेला तो कौल होता की या ठिकाणी ते तळं बांधलं पाहिजे, जेणेकरून गडावरचं येणारं सगळं पाणी येऊन या तळ्यामध्ये तर या ठिकाणी पद्मावती देवीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या नावावरूनच हा जो पाठीमागे तलाव पाहताय त्या तलावाला शिवाजी महाराजांनी नाव दिलं पद्मावती तलाव म्हणून. आता हा पद्मावती तलाव पाहिल्यानंतर त्याच्या पुढेच एक चोर दरवाजा आहे. आता आपण जाऊया तो चोर दरवाजा पाहायला. गडावरील काही गुप्तहेर किंवा खाजगी कामे करणाऱ्या निवडक लोकांसाठी वापरला जाणारा हा चोर दरवाजा म्हणजेच चोरवाट. पाहू शकता उतरण्यासाठी पायऱ्या व लगेच उजव्या बाजूला माणसापेक्षाही कमी उंचीची असलेली चोरवाट येते ती गुंजवणे गावातून. पाहू शकता दिसते तेवढी ही वाट सोपी नाही म्हणूनच हिला चोरवाट म्हटले जाते. पाहू शकता ही चोर दरवाजाची वाट किती अवघड आहे. म्हणजे आता सध्या आपल्याला या ठिकाणी हे रेलिंग लावलेले दिसत आहेत. जर रेलिंग नसत्या तर अशा वाटेतून या गडावर पोचणं अशक्य. पाहू शकता हे आता आपल्याला गडावर जाण्यासाठी ही सुविधा केलेली आहे. पण विचार करा पूर्वीच्या काळी या चोर वाटेतून फक्त आपले मावळेच जाऊ शकत होते. म्हणजे शत्रूला या ठिकाणाहून जाणं अशक्य. तर मित्रांनो गुंजवणे गावातून आलेली ही चोरवाट आणि ही इकडनं जाते थेट या पद्मावती माचीवरती आणि मग तिकडनं आपण पुढच्या गडावरचा एक्सप्लोर करू शकतो. इथे आपण पाहू शकतो हा जो भाग आहे ही कचेरी म्हणजेच या परिसरामध्ये संपूर्णतः त्या काळामध्ये केला जाणारा न्यायनिवाडा. कचेरीच्या बरोबर मागच्या बाजूला ही जी संरक्षण भिंत आहे त्या संरक्षण भिंतीमध्येच आपण पाहू शकतो अशा प्रकारे शौचालय त्या काळची होती. मित्रांनो आपल्याला समोर दिसतोय तो आहे बालेकिल्ला. आता या बालेकिल्ल्यावर खूप गर्दी झालेली आहे, त्यामुळे आम्ही तिकडे न जाता सुरुवातीला हा रस्ता जातोय सुवेळा माचीकडे. सुवेळा माची झाल्यानंतर बालेकिल्ल्याच्या पलीकडे आहे संजीवनी माची आणि ती झाल्यानंतर मग जाऊ बालेकिल्ल्याकडे. आता थेट जाऊया सुवेळा माचीकडे. अगदी डोंगराच्या कडेने तयार केलेली ही सुवेळा माचीची पायवाट. पद्मावती माचीकडून सुवेळा माचीकडे जाण्यासाठी हे आहे प्रवेशद्वार. इथे पाहू शकतो पुन्हा एक पाण्याचं टाकं आणि टाक्याच्या खालून जो रस्ता जातोय तो बुरुजाकडे. हा बुरुज म्हणजेच राजगडावर गुंजवणे गावातून येणारी ही वाट. राजगडचं जर बांधकाम आपण पाहिलं तर जवळजवळ 20 वर्ष लागली राजगडला बांधायला. तर आता राजगड 1642ला चालू केलं शिवाजी महाराजांनी बांधकाम आणि 1662 पर्यंत म्हणजे जवळजवळ 20 वर्ष लागली. पण शिवाजी महाराज जेव्हा इथं आले यायच्या अगोदर हा दरवाजा उपस्थित होता. म्हणजे हा दरवाजा होता अगोदर. किल्ल्यावरचं एक पडझड होती झालेली. किल्ल्याचं स्वरूप पूर्णपणे नसलं तरी एक पडक्या स्वरूपात किल्ला होता राजगड. हा दरवाजा जो आहे तो 800-850 वर्षांपूर्वीचा जुना दरवाजा आहे. नंतर झालं असं की शिवाजी महाराज ज्यावेळेस त्या गडावरती आले, अवघं वय काय असेल 17-18 वर्षांचं, त्यावेळेस शिवाजी महाराजांना कळलं की बाबा हा जो काही दरवाजा हा एक पडझड अवस्थेत आहे, म्हणजे फार प्राचीन आहे, पण जर शत्रू आक्रमण केलं तर आक्रमण करू शकतो. मग शिवाजी महाराजांनी सांगितलं की हा दरवाजा पाडून टाक. आणि मग ते काही संध्याकाळीच्या वेळेला आले, शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मग त्यांचे सिव्हिल ऑफिसर वगैरे होते सगळे इकडे लोक आले आणि आल्यावरती सांगितलं की हा दरवाजा पाडून टाका. मग त्यांना विचारलं रिझन काय महाराज. महाराज म्हटलं इकडून कोणी आक्रमण करू शकतो शत्रू, त्याच्यामुळे आपल्याला हा काय भाग नकोच आहे. मग इकडे जर पुढे तटबंदी वगैरे आहे ती बरीचशी तटबंदी पाडून टाकली त्यांनी. मग पाडताना काय झालं, ज्यावेळेस पाडायला लागले त्यावेळेस प्रचंड असं गुप्तधन शिवाजी महाराजांनी इथं सापडले त्या दरवाजाला, गुंजवणे दरवाजाला. जवळजवळ 20 वर्ष लागली गडाचं बांधकाम करायला. 1642 ते 1662 असा मोठा आपला ह्या दरवाजाचा इतिहास आहे.
मेन गुंजवणे दरवाजा करून पुन्हा अवघड वाट चढून आपण आता निघालो आहोत सुवेळा माचीकडे. पाठीमागे पाहू शकता हा बालेकिल्ला. वाटेतच दिसते ती मारुतीरायांची मूर्ती. या ठिकाणी आपण पाहू शकतो हा काळेश्वरीचा बुरुज आहे आणि ही या बुरुजावरची सदर. इतर सदरेंच्या तुलनेत सुवेळा माचीवरील ही सदर नाहीपेक्षा ठीक अवस्थेत आहे. तर या ठिकाणी ही जी सदर आहे, तर सदर म्हणजे गडावरचं ज्या ठिकाणी कामकाज चालायचं, न्यायनिवाडा व्हायचा, दस्तऐवज ठेवले जायचे, लेखीजोखी ठेवल्या जायच्या, अशी वास्तू त्याला म्हटलं जातं सदर. तर या बुरुजावरती ही सदर आपल्याला पाहावयास मिळते. तर मित्रांनो, राजगडावरची सर्वात पाहण्यासारखी जागा म्हणजे ही सुवेळा माची. सूर्योदयाचे सुंदरसे चित्र या सुवेळा माचीकडून पाहायला मिळते. दिवसाची सुंदर सकाळ या दिशेने होते, म्हणून कदाचित या माचीला सुवेळा माची हे नाव पडले असेल. हा आहे या माचीवरील चिलखती बुरुज. याच बुरुजावरून समोर पाहिल्यास आपल्याला सुवेळा माचीचे दर्शन घडते. चिलखती बुरुज उतरून आल्यावर बरोबर डाव्या बाजूने प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून सुवेळा माचीकडे जावे लागते. असे म्हटले जाते की ही सुवेळा माची बांधत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने या ठिकाणी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली होती. याचा ठोस असा पुरावा नसला तरी थोड्या इतिहासाच्या माहितीनुसार हाच तो गणपती बाप्पा आहे, ज्याचे दर्शन घेऊन आपण निघूया माचीकडे. गणपती मूर्तीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंतीमध्ये या ठिकाणीही आपणास जंग्या पाहायला मिळतात. थोडं खाली आल्यावर दिसतो तो तटबंदी दरवाजा. जसं जसं आपण खाली उतरतो तसा तसा या जागेची उंची कमी कमी होताना दिसते. ज्याप्रमाणे चोरवाटा आहेत, अगदी त्याच प्रकारे या तटबंदी दरवाजाचाही उपयोग केला जायचा. चिलखती बुरुजाच्या बरोबर समोर आपल्याला या ठिकाणी दिसतं ते नैसर्गिकरित्या तयार झालेलं नेढं. म्हणजेच पूर्ण दगडामध्ये एक असा भाग ज्या ठिकाणी आपण पलीकडचं दृश्यसुद्धा पाहू शकतो. आणि या नेढ्यामुळेच या गडावरचं जे सौंदर्य आहे ते अजून वाढीस लागतं. मित्रांनो, हा जो भला मोठा दगड दिसत आहे याला हत्ती प्रस्तर म्हणतात. सुवेळा माचीकडून पाहिल्यास अगदी हत्तीप्रमाणे दिसतो. सुवेळा माचीवर असलेली पुन्हा ही दुसरी तटबंदी. हो 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 पाहू शकता. इथून बाहेर आल्यानंतर सरळ गडाच्या खाली म्हणजे संरक्षण भिंतीच्या दोन्ही बाजूला या अशा तटबंदी आपल्याला पाहावयास मिळतात. समोर जी पाहत आहोत तीच सुवेळा माची खूप लांबवर पसरलेली आहे. त्यामुळे इकडे जाताना खूप जास्त चालावे लागते. मित्रांनो, तटबंदी दरवाजे पाहिले, पण ही आहे चिलखती तटबंदी भिंत म्हणजेच संरक्षक भिंत. यामधून जेमतेम एक व्यक्ती जाऊ शकेल एवढीच वाट आहे. शत्रूच्या हल्ल्यात जर संरक्षक भिंत पडलीच तर दुसरा पर्यायी मार्ग म्हणून ही अशा प्रकारची चिलखती तटबंदी भिंत या सुवेळा माचीवर पाहायला मिळते. अशा प्रकारे पूर्वेला असलेल्या या सुवेळा माचीवर अखेर आपण पोचलोच. या माचीवरून जे दृश्य दिसते
ते शब्दात सांगणे कठीण आहे. मित्रांनो, तुम्ही जर या गडावर स्टे केलात तर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहण्यासाठी नक्कीच प्रथम या माचीवर या. तर मित्रांनो, आता दुपार झालेली आहे आणि सुवेळा माची आमची एक्सप्लोर करून झालेली आहे. आता आम्ही निघतोय. पाठीमागे जो बुरुज दिसतोय तो बुरुज म्हणजेच या गडावरचा हा आहे बाले किल्ला. आता आपण प्रस्थान करतोय या बाले किल्ल्याकडे. मित्रांनो, बाले किल्ल्याकडे जाणारी ही जी वाट आहे ती काही प्रमाणात अवघड आहे. या ठिकाणी निष्काळजीपणा करणे आपल्याला धोकादायक ठरू शकते. आपणास विनंती आहे की या सह्याद्रीचे सौंदर्य न्याहाळत असताना योग्य ती आपण खबरदारी घेतलेली बरी. कारण निष्काळजीपणामुळे हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच धोकादायक सुद्धा ठरू शकतो. म्हणून अवघडच्या वाटेने आपण जाऊया काळजीपूर्वक. या बाले किल्ल्याचे हे जे दगड आहेत बघू शकता कसे एकावर एक जणू काही रचून ठेवलेले आहेत, पण नाही, नैसर्गिकरित्या हे तयार झालेल्या एक प्रकारचा बुरुज म्हणजेच राजांच्या काळातील हा बाले किल्ला. बाले किल्ल्याकडे जाणारी ही वाट बघा, एक व्यक्ती येऊ शकतो आणि एक व्यक्ती जाऊ शकतो अशी ही अवघड वाट. रेलिंगची सुविधा केली म्हणून आपण वरपर्यंत जाऊ शकतोय. खूप गर्दी झालेली आहे. म्हणजे सकाळी पण गर्दी होती त्यामुळे आम्ही टाळलं होतं, पण आता दुपारनंतर आलो आहे तरीही तीच गर्दी. पण आता या गर्दीत जाणं गरजेचंच आहे. राजगडावरील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे हा बाले किल्ला आणि हा या बाले किल्ल्याचा प्रशस्त असा महादरवाजा. याची रचना अशी केलेली आहे की शत्रूला सुद्धा याची भनक लागणार नाही. येथे सुद्धा 2 दरवाजांची मालिका असलेला दरवाजाच पाहावयास मिळतो. जसे आपण दरवाजा चढून वर येतो तसे लगेच डाव्या बाजूला आहे जननी देवी मातेचे मंदिर. थोडं पुढे वर चढून आल्यावर दिसते ते ब्रह्मेश्वर महादेवाचे मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात धातूचे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या पाठीमागेच छत्रपती शिवरायांची मूर्ती ठेवलेली पाहावयास मिळते. इथे ब्रह्मेश्वराचे दर्शन घेतल्यावर आपण बरोबर त्याच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर पुन्हा एक इथे पाण्याचे टाके पाहावयास मिळते आणि त्याच्या पाठीमागे आहे ही बाजारपेठ, बाले किल्ल्यावरची बाजारपेठ. बाले किल्ल्यावर आल्यावर इथे आपल्याला एक मोठं तलाव दिसतंय आणि या तलावाचं नाव आहे चंद्रकोर तलाव. दिसताना आपल्याला या चंद्राच्या कोरीप्रमाणे हा तलाव दिसतोय म्हणून याला चंद्रकोर तलाव असं म्हटलेलं आहे. त्याच्या बाजूलाच वरच्या साईडला इथे अजून छोटे छोटे तलाव आहेत, पाण्याचे टाके, म्हणजेच पिण्याच्या पाण्याची सोय इथे या बाले किल्ल्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात केली होती. फायनली आपण बाले किल्ल्यावर पोचलो आहोत आणि माझ्या पाठीमागे दिसत आहे ही सदर, या बाले किल्ल्यावरची सदर. बघूया. जसं खाली पण आपण सदर पाहिल्या होत्या तसं या बाले किल्ल्यावर सुद्धा ही मोठी सदर आपल्याला पाहावयास मिळते. या बाले किल्ल्यावर समोर आपणास 2 सदर व राजवाड्याचे अवशेष पाहावयास मिळत आहेत. पुढे पश्चिमेकडे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते व येथून समोर दिसते ती संजीवनी माची. असं म्हटलं जातं की याच बाले किल्ल्यावरून पद्मावती माचीवर जाण्यासाठी एक भुयारी मार्ग होता जो थेट राणीवसा तलावाजवळ निघत होता.
आता आपण उभे आहोत राजगडावरील बालेकिल्ल्यावरती. माझ्यासमोर या राजवाड्याचे अवशेष आपण मगाशीच पाहिले. त्याच्यासमोरच इथे आपल्याला 4 पाण्याची टाकी पाहावयास मिळतात आणि त्या 4 टाक्याच्या पाण्याच्या पुढे एक मोठा बुरुज आहे. त्या बुरुजाच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला आहे संजीवनी माची. संजीवनी माचीचा विस्तारसुद्धा खूप मोठा आहे. त्याबरोबर इकडे पाठीमागे पाहू शकताय हा आहे तोरणा किल्ला. तोरणा किल्ल्यावर सुद्धा एक छोटासा बालेकिल्ला होता, परंतु त्याचा विस्तार कमी असल्यामुळे त्याला काही स्वराज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला नाही. आता आपण इथे पाहिलं की या स्वराज्याच्या राजधानीचा किती मोठा विस्तार आहे आणि त्या विस्तारामुळेच खरं तर याला मान मिळाला स्वराज्याची राजधानी होण्याचा. बालेकिल्ल्याच्या माथेवर इथे आपल्याला सदर पाहावयास मिळते. प्राचीन राजसदर या सदरीच्या शेजारीच राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. खुद्द शिवाजी महाराज यांचे या ठिकाणी वास्तव्य होते. इथे आल्यानंतर कळते की शिवरायांनी या किल्ल्याचा राजधानी म्हणून का उपयोग केला, कारण याचा विस्तार पाहता किल्ल्यावरून राज्यकारभार करणे सोपे होते. राजगड हा तोरणा किल्ल्यापेक्षा अधिक सुरक्षित होता, कारण या किल्ल्यावर यायचे म्हटले तर कोणत्याही बाजूने आले तरी डोंगर किंवा नदी पार करून यावे लागायचे. म्हणून महाराजांनी या किल्ल्याला पहिल्या राजधानीचा मान दिला. बालेकिल्ला एक्सप्लोर करून झाल्यावर आपण निघालो आहोत संजीवनी माचीकडे. या माचीकडे जाण्याची वाट सुद्धा डोंगराच्या कडेनेच जाते. जसे सुवेळा माचीकडे जाताना प्रवेशद्वार लागले होते, तसेच या माचीवर सुद्धा जाण्यासाठी तशाच प्रकारचे प्रवेशद्वार आहे. म्हणजेच त्या काळात या गडावर कोणीही कुठेही फिरू शकत नव्हते. बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी अशा दरवाजांवर विचारपूस केल्याशिवाय कुणालाही आत सोडले जात नव्हते. हा जो दरवाजा म्हणजेच जी चोरवाट आहे ती येते थेट सुवेळा माचीवरून. इथे बघू शकता भव्य असं हे पाण्याचं टाकं. राजगडावर तुम्ही कुठल्याही माचीवर जा, त्या ठिकाणी पुरेपूर पाण्याची व्यवस्था महाराजांनी केली होती. सकाळपासून पद्मावती माची केली, त्याच्यानंतर गेलो सुवेळा माचीकडे, सुवेळा माचीकडून गेलो बालेकिल्ल्यावर आणि आता चाललो आहे संजीवनी माचीकडे. पण या राजगडावर आज एवढी भयानक गर्दी होती की विचारायलाच नको. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील गडांचं सौंदर्य आत्ता एवढं वाढलेलं आहे की आपल्यासारखी तरुण मुलंसुद्धा इकडे आकर्षित होत आहेत. ही संरक्षक भिंत आहे आणि संरक्षक भिंतीच्या बरोबरमध्ये एक वाट जाते. तसंच आता हे माझ्या डाव्या बाजूला आहे, इथे माझ्या उजव्या बाजूला पण सेम तशीच वाट, बारीक वाट, ज्याच्यातून फक्त एकच व्यक्ती जाणार आणि येणार. म्हणजेच शिवाजी महाराजांची कल्पना कशी होते बघा. म्हणजे राजगडाला कसं संरक्षित ठेवायचं त्याची ही पूर्वतयारी शिवाजी महाराजांनी आधीच केली होती. फायनली आपण आता आहोत संजीवनी माचीवर. या संजीवनी माचीवर एकूण 19 बुरुज पाहावयास मिळतात. याच बुरुजाच्या खाली आहे आलू दरवाजा, ज्या ठिकाणाहून आपण तोरणा गडावर जाऊ शकतो. स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलाच तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.